फार महत्वाचा मुद्दा आहे बर का. सुजनत्व म्हणजे चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मुळात नातेवाईक या शब्दातच अर्थ आहे ना, ते जे आपले होऊ शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. म्हणून सांगू, नातेवाईकाचा, जगाचा, लोकाचा विचार करायचा, जगाचं टेन्शन घ्यायचं. कारण हे जग असं आहे, एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि पाचव्याला निवडून देतात. मग काय या जगाचा विचार करतात? लोकांचं टेन्शनच घ्यायचं नाही. लोक हसायला येतात पोसायला. म्हणून विचार करायचा, हे लोक असेत बाबा, ज्या कावळ्याला आयुष्यभर नावं ठेवतात ना, त्याच कावळ्याला 10व्याच्या दिवशी पूजतात. बरोबर ना? म्हणून जगाचा विचार करू नका, जगाचं टेन्शन घेऊ नका, आपापल्या मस्तीमध्ये जगा. म्हणून इथं बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विना गेला अधोगती. बाप भाग्य कैसे न सरेची, कर्म न कळायची वर्म अरे मुढा. या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्याला एक प्रश्न पडेल की तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय. शास्त्राचं जर आपण अवलोकन केलं तर अनेक कारण मला सांगायला मिळतील बर का. आणि तेवढे सगळे कारण सांगायला आपल्याकडे तितका वेळ नाही, पण 2-3 कारण सांगायला हरकत नाही. ऐका. कारण नंबर 1, वासना. माणसाची वासना शिल्लक राहिली, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. चला पुढं. कर्म केले, कर्म झाले, त्याची भोगाले. केले 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 कर्म झाले, त्याची भोगाले. उपजल मेले ऐसे पीती, उपजल मेले ऐसे पीती. हरिमुखी गाला रोज चिंता, हरिमुखी गाला रोज चिंता. हरिमुखी गाथा, हरपरिचिंता. हरिमुखी गाथा, हरपरिचिंता. हरपरिचिंता. कारण नंबर 2, कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. चला पुढं. कारण नंबर 3, नाथ महाराजांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय, बहुता सुकृती नरदेह लाधला. ऐका जरा कामूनच करून ऐका. बहुता म्हणजे अनेक आणि सुकृत म्हणजे पुण्य. बरं, अनेक पुण्य करून नरदेह लाधला. अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लाधला. बघा, पुण्यात अनेक प्रकारे बरं का. भगवान परमात्म्यानं गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले आणि सप्तमीचे प्रत्यय काय तर आतमध्ये ठाईवर विषय ठिकाणी. मग याच्यातलं जे काही मध्ये का बाबा ते उचलायचं आणि थलावायचं, मग त्याचा अर्थ होतो. वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे, दान करण्यामध्ये पुण्य आहे, यज्ञ करण्यामध्ये पुण्य आहे. बरं, अजून कशा कशाने पुण्य मिळतं माय सांगू का तुम्हाला? सांगू का? ऐका. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, टाळी वाजवल्याने पुण्य मिळतं, कीर्तन रेकॉर्ड केल्याने पुण्य मिळतं, मृदंग वाजवल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं, विणा घेतल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. विठ्ठल नव्हे तर या मृत्यू लोकातली अशी कुठलीच गोष्ट
गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं बघा. हे मी माझ्या पदराचं सांगत नाही बरं का, शास्त्रामध्ये वर्णन आहे. मानुष्यम वरवंश जन्म विभवहा दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वतम सृजनत्वम इंद्रियजयो सत्पात्रे दाने रती ते पुण्यन विना त्रयोदशो गुणा संसरणः दुर्लभः. ऐका, या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मग त्या 13 गोष्टी कोणच्या कोणच्या ऐका. नंबर 1 मानुष्य. मनुष्य देह मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. चला पुढं. मानुष्य वरवंश जन्म म्हणजे काय हो? चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. त्यासाठी पुण्यवान आई बाप असावे लागतात. आणि लक्षात ठेवा, पुण्यवान आई बाप सुद्धा पुण्याईनेच मिळतात. पण मला सांगा ना, आई बाप शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोरं गब्बर सिंग नाही का जन्माला येणार? हा, सध्याची परिस्थिती काय बाबा माहिती का तुम्हाला? प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या घरी ज्ञानोबाराय जन्माला यावे, तुकोबाराय जन्माला यावे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण लक्षात ठेवा, त्याआधी आईनं माँसाहेब जिजाऊ आणि बापानं शहाजी राजे होणे गरजेचे आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते. 50 वर्षांचं आयुष्य महाराजांचं. सुरुवातीचे 10 वर्ष बालपणामध्ये जावी, नंतरचे 10 वर्ष रणांगणामध्ये युद्ध खेळण्यामध्ये जावी आणि उरलेले 30 वर्ष स्वराज्य घडवण्यामध्ये जावी. या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये अशी एकही घटना नाही की ज्यांचं नियोजन महाराजांनी केलं नाही. मुळात माँसाहेब जिजाऊंनी संस्कार करत असताना नियोजनबद्ध संस्कार केले. या पुढे जाऊन बोलू का? या पुढे जाऊन बोलू. आईच्या गर्भामध्ये असताना आयुष्याचं नियोजन करणारा एकच राजा या जगाचा पाठीवर झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला येण्याच्या आधी ठरलंय का जन्मायचंय? जन्माला येण्याच्या आधी ठरलंय जन्म घेऊन काय करायचंय? लक्षात ठेवा, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय. इतिहास हा अस्मितेचा विषय. इतिहास हा स्वाभिमानाचा विषय. इतिहास हा अभिमानाचा विषय. इतिहास घडवणारे माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे माणसं इतिहास घडवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान शंकर नसते तर कैलास नसता. सूर्यदेव नसते तर या जगात प्रकाश नसता. प्रभू राम नसते तर हनुमान दास नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज या महाराष्ट्राचा इतिहास नसता. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा.
होण्यासाठी पुण्य असावं लागतं. वरवंश जन्म विभव हा नाम वैभव हा म्हणजे काय? श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम वरवंश जन्म विभव हा दीर्घायू महत्वाचा मुद्दा आहे. दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं बाबा, बर का. दीर्घायुष्य म्हणजे काय? 100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. नाही तर काही काही जण बघा ना 70-80 मध्येच जातात. तुम्ही इथं बसले म्हणजे तुमचं काय? हो, अर्ध्या निम्म्याने तर कोरोनामध्येच, अर्धे निम्मे कोरोनामध्येच गेले. आणि लोकांचं असं बरं का बाबा, आपण एकदा का म्हातारं झालं की लोक आपल्या जायची वाट बघतात. हो म्हणले बघा ते. लोक आपली जायची वाट बघतात. बघा, 1 वर्षापासून ते 10 वयापर्यंत लोक विचारतात वय किती. 10 वयापासून ते 20 वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती. 20 वयापासून ते 30 वर्षापर्यंत लोक विचारतात पेमेंट पाणी किती. 30 पासून ते 40 वर्षापर्यंत लोक विचारतात लेकरं बाळ किती. 40 पासून ते 50 पर्यंत लोक विचारतात सांगा नातवंड किती. 50 पासून ते 60 पर्यंत लोक विचारतात पेन्शन किती. 60 पासून ते 70 पर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती. अनेकदा का 70 उलटली मग लोक म्हणतात अजून किती. म्हणून दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. दीर्घायू. बघा पुढे सांगितलं रारोग्यता म्हणजे निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. इथं उपस्थित बर का बाबा असा एकही नाही की ज्याला कोणता ना कोणता रोग. प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. कोणाच्या डोळ्याला चष्मा आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला भगंदर आहे, कोणाला मूळव्याध आहे. कोणाचा मूळव्याध केव्हा उठतो लक्षात येत नाही. मूळव्याध असा बसू देत नाही, झोपू देत नाही. हो, प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग आहे. म्हणून निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सन्मित्रम. सन्मित्रम म्हणजे काय हो? चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. हो, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तुम्हाला सांगू, हातामध्ये दारूची बॉटल देणारा नव्हे तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून हातामध्ये टाळ देऊन कीर्तनाला नेणारा एकतरी वारकरी मित्र जीवनामध्ये असावा. पण आत्ताच्या काळात उलट झालंय दादा. आत्ताची मैत्री ही घातकी मैत्री आहे. आत्ताच्या मैत्रीवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न पडलाय. शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज न आए, सापड़ से तो दोस्त बचाए, सापड़ से तो दोस्त बचाए, दोसड़ से तो कौन बचाए, दोसड़ से तो कोण बचाए. म्हणून
पुण्य असावं लागतं सन्मित्रम. पुढे सांगितलं सुसुता म्हणजे चांगला मुलगा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं सुसुताम. सती प्रियतमा म्हणजे काय हो, चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. म्हणजे आपण आता स्वतःला ओळखून घ्यायचं, आपली बायको जर चांगली ना तर आपण काय आहे, पुण्यवान आहे. हो, बायको म्हणजे काय हो, घरामध्ये कळ लावणारी संघटना. हो, बायकोचा धाक एवढा आहे लोकांना महाराज, तुम्हाला सांगते. लोकांनी ब्रदरचा ब्रो केला, ब्रदरचा ब्रो केला, सिस्टरचा सिस केला, मम्मीचा मॉम केला, पप्पाचा पॉप केला. पण अजून कोणात हिम्मत नाही झाली बायकोचा बोका करायचं. झाली कोणात हिम्मत? होणार बी नाही. हा, म्हणून चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं सती प्रियतमा. पुढे सांगितलं भक्तिश्च नारायणे म्हणजे काय, भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. मला सांगा, आपल्या गावाची लोक सांगते किती बरं, किती? 25,000. कीर्तनाला किती आले? तुम्ही इथं आले का बरं? कारण तुमच्या पदरामध्ये काय पुण्य आहे, पुण्य. अजून सांगू का? विठोबा को दिल में बसा कर तो देखो, विठोबा को दिल में बसा कर तो देखो, एक बार पंढरपुर आ कर तो देखो, ना मान जैसे गिरधर को पाया, खाना हाथों से खुद ने खिलाया, हो खाना हाथों से खुद ने खिलाया, हो खाना हाथों से खुद ने खिलाया, एक बार वारी में आकर तो देखो, एक बार वारी में आकर तो देखो, एक बार पंढरपुर आकर तो देखो, एक बार पंढरपुर आकर तो देखो. म्हणून भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. भक्तिश्च नारायणे. पुढे सांगितलं विद्वत्तम म्हणजे विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम, सुजनत्व म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे बर का. सुजनत्व म्हणजे चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मुळात नातेवाईक या शब्दातच अर्थ आहे ना, ते जे आपले होऊ शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. म्हणून सांगू, नातेवाईकाचा, जगाचा, लोकाचा विचार करायचा, जगाचं टेन्शन घ्यायचं. कारण हे जग असं आहे, एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि पाचव्याला निवडून देतात. मग काय या जगाचा विचार करतात? लोकांचं टेन्शनच घ्यायचं नाही. लोक हसायला येतात पोसायला, म्हणून विचार करायचा. हे लोक असेत बाबा, ज्या कावळ्याला आयुष्यभर नावं ठेवतात ना, त्याच कावळ्याला 10व्याच्या दिवशी पूजतात. बरोबर ना? म्हणून जगाचा विचार करू नका, जगाचं टेन्शन घेऊ नका, आपापल्या मस्तीमध्ये जगा. म्हणून इथं सांगितलं, चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम. इंद्रिय जयो, इंद्रिय जयो महिला मंडळांसाठी महत्वाचा विषय बर का. इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. तुम्हाला सांगू का ब्राह्मण काका, या महिला मंडळ एक वेळेस लग्नात नाचणार नाही, पण पाणीपुरी पाहिली की अशी तरा तरा नाचती.
हे काय माग माग तरुण पिढी बसली पा, यांना काय ते नवीन नवीन पदार्थ आवडतात, काय ते पिझ्झा, हा अजून काय बर्गर, अजून काय ते हॉटडॉग नवीन प्रकार निघाला महाराज. ते तुम्ही हॉटडॉगचा मराठी अर्थ करा. हॉट म्हणजे आणि डॉग म्हणजे गरम कुत्रे खातात. हाय का आपल्या इंद्रियांवर ताबा? नाही. का बरं? कारण इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. इंद्रिय जय सत्पात्रे दाने रती, सत्पात्री दान घडायला पुण्य असावं लागतं. म्हणून या 13 गोष्टी अशा आहे की ज्या या जीवाला मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मनात महाराज काय म्हणले बाबा रे, एक तर अनेक जन्मांच्या पुण्याने तुम्हाला हा मनुष्य देह मिळालाय ना, तर तुम्ही काय करा, भक्ती करा. भक्ती केल्याने तर काय होईल, अभंगाचं प्रथम चरण. बहुता सुकृती नंदे गलाला, बहुता सुकृती नंदे गलाला, बहुता सुकृती नंदे गलाला, बहुता सुकृती नंदे गलाला. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुढा. ऐका बर का, नाथ महाराजांनी इथं अरे मुढा या शब्दाचा वापर करावा. का बरं करावा? नाथ महाराज कोण आहेत?
शांती ब्रह्म आहेत. कोण आहे? शांती ब्रह्म आहे. मग असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना राग यावा का, हे तुम्ही मला सांगा. मग त्यांना तर इथं राग आला ना. अरे मुडा, ज्या अर्थ त्यांनी या शब्दाचा उच्चार केला या अर्थी त्यांना राग आला. मला सांगा ना मावशो, त्यांचा राग काय तुमच्या आमच्या सारखा आहे का? हा, शेजारच्या नेला एकदम भारी साडी घेऊन दिली म्हणून नवऱ्यावर चिडचिड करायची, असा राग आहे का त्यांचा? आणि पुरुष मंडळी, तुम्हाला सांगू का, एक हात जोडून कळकळीची विनंती आहे बर का. येणाऱ्या गुढी पाडव्याला आपल्या बायकोला एवढी भारी साडी घेऊन द्या, एवढी भारी साडी घेऊन द्या की शेजारची जळू जळू मेली पाहिजे. नाथ महाराजांचा राग तुमच्या आमच्या सारखा नाही, त्यांचा राग जगत कल्याणाचा आहे. नाथ महाराज म्हणले, बाप भाग्य कैसे नासरेची कर्म. नाथ महाराज म्हणले, या मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे मावशी. कर्माचं वर्म कळलं नाही, नंबर 1 नाश होतो. झालं काय, पित्तर पाठामध्ये एक जोडपं जेवायला गेलं. नवीनच जोडपं होतं. अनेक तिथं पदार्थ होते आणि त्या सगळ्या पदार्थांमध्ये विशिष्ट म्हणजे खीर बनवली होती. आणि या जोडप्यानं बर का आजी पहिल्यांदाच खीर खाल्ली. खीर खाऊन झाल्यावर मालक मालकिनीला म्हणतो, खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे. मग ती किचन मध्ये गेली, सगळं काही विचारलं, कशात काय टाकलं, कशात काय टाकलं, कशी बनवली, सगळं विचारलं. घरी आली आणि खिरीची सामुग्री गोळा केली. आता ऐका, दूध, काजू, बदाम, पिस्ता सगळं आणलं, पण आजी लक्षातच राहिलं नाही, खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. नाही म्हणे फोडणी द्यायची असेल. मग तेल गरम केलं, असा मस्त कांदा परतून घेतला, थोडासा लसणही परतून घेतला, मग दूध टाकलं, मग काजू, बदाम, पिस्ता, थोडस हिंगही टाकलं. काय झालं, नाश झाला. करायला गेली खीर, झाली कढी. विठ्ठल क्षीरीमध्ये हिंग, दुधामध्ये बळत, हितेची वंगळ नाश केला. पण तुकोबाराय म्हणले, एक वेळेस नाश झालेला चालेल पण अवकळा होऊ नये. आता ऐका, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, पावविते बुद्धी अवकळा, अवकळा होऊ नये. झालं काय, बाजूच्या पाटलाची पोर लग्नाला आलती, इकडच्या पाटलाचं पोर लग्नाच्या वयाचं झालं. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले आणि गेला पोराच्या बापाच्या घरी. राम 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 राम. काय काम काढलं म्हणे, आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी तुमच्या पदरात घ्या. वा, घेतली समजायची. तुम्ही माळकरी पाटील, तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतलीच समजायची. मग पोरीचा बाप म्हणला, काही द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला, हे बघा काहीच द्यायचं नाही म्हणे, आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे म्हणे. कूलर 4, कुकर 4, बेडरूम 4, पप्प्याच्याही नेत एकच बरी. हा, ती एकच बरी. सगळ्या गोष्टी 4-4 आहे, काय देऊ नका म्हणे, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या म्हणे. मग काय बनवू? अहो म्हणे काही बनवा, फक्त चांगलं बनवा म्हणे. मग गावरान बेत करतो म्हणे. काय, रव्याचे लाडू बर का हिरे काका, याला कोणी कोणी खऱ्याचे लाडूही म्हणतं. आता बाबा ऐका बर का, ज्यांना जात नाही त्यांनी कान देऊन ऐका. मागवी काय बसले त्या कथड्यावर, कथड्यावर सॉरी, तिकडं बसलेत पा बर का बाबा. हे रव्याचे लाडू असेत, याच जर का वर्म साधलं, इतके खुसखुशीत होतात बाबा, तोंडात टाकल्या टाकल्या पाणी होतं. पण याच जर का वर्म हुकलं तर तोंडातले दातही पाडत. आणि नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. आता इथं प्रमाण आहे का, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, पावविते बुद्धी अवकळा. आचार्याकडून वर्म हुकलं, काय होतं ऐका. लग्न लागलं बर का बाबा, पंक्ती पडल्या.
सगळेजण पोराच्या बापाला म्हणे पाटील तुम्ही पहिल्या पंक्तीमध्ये बसा. याला जागा भेटली कुठं? कार्यालयाच्या दरवाजाजवळ. हे जेवायला बसलं, मग ताटामध्ये सर्व काही वाढलं आणि तो लाडूही वाढला. आणि मग पुंडलिका झाली. जे लोकांनी ताटामध्ये हात टाकला सगळ्यात पहिले लाडू उचलला, हाताने तोडून पाहिला, तुटना. काय करावं? दाताने तोडून पाहू. दातानं तोडण्याचा प्रयत्न केला, खालचे आणि वरचे दोन्ही दात लाडूत घुसले, पण लाडू काय फुटना. काय करावं? म्हणे मग आपण लाडूला आता फोडलं पाहिजे. डाव्या हातामध्ये लाडू पकडला, उजव्या हाताची बुक्की त्याला मारली, हात मुरगळला, पण लाडू काय फुटना. तुषार काका हे विचार करायचं, मी गावाच्या गाव फोडले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले आणि माझ्याकून लाडू फुटना. हे इतकं हुशार होतं, आपल्याच कासारी मधलं होतं. यानं काय केलं माहिती का बाबा? आता हे दरवाजाजवळ बसलो होतं ना, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरी सह निघाला, पण लाडू काय फुटना. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे. वर्म हुकलं काय होतं? अवकळा होते. म्हणून नाथ महाराज म्हणले या मूर्ख लोकांना कर्म सरत नाही, कर्मांचं वर्म कळत नाही. अभंगाचं द्वितीय चरण. बाप भाग्य कैसे न कळे कर्म, बाप भाग्य कैसे न कळे कर्म, बाप भाग कैसे न सरेचे कर्म, बाप भाग कैसे न सरेची वर्म, बाप भाग्य कैसे न सरेचे कर्म, बाप भाग्य कैसे न सरेचे कर्म, बाप भाग कैसे न करेचे कर्म, बाप भाग कैसे, बाप भाग कैसे न करेचे कर्म, न कळेची मर्म, अरे मूढा न कळेची मर्म, अरे मूढा हरिमुखी गाता हरपणे चलता, हरिमुखी गाता हरपणे चलता, कळेची वर्म, रे मूढा न कळेची वर्म, रे मूढा हरिमुखी गाता हरपणे चलता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपणे चलता, हरपणे चलता, हरपणे चलता. वा वा, टाळे टाळे, जय हो, क्या बात आहे. अनंत जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. लक्षात ठेवा, अनंत जन्मांचं पुण्य पदरामध्ये असावं लागतं देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी. नव्हे तर संत महात्मे म्हणतात, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो पांडुरंगा, 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 तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्मांचं पुण्य असावं लागतं. म्हणून आपल्या सर्वांना मिळून 2 मिनिटं भगवंताचं भजन करायचंय. चला बरं, सगळ्यांनी आपले हात वरती करा, करा करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. मग करा काय करायचं ते. केले हात वरती? ते माग बसलेले, काही गाडी खाली बसलेले, हा मला सगळं दिसतं इथून. केले हात वरती, भजन करायचंय. विठोबा रखुमाई
जय जय जय